अरे जग नाही जगात अजून बरंच काय काय आहे. जगदीश काका डिहायड्रेशन होत नाही. वॉटर कंटेंट व्हेरी. नाही वॉटर इट इज हे आपलं नाही. आपण लिहूया. चला निघायचं. हा चला. कुठे तिकडे कुठे आपलं रस्ता बघा. तुम्हाला इथून जायचं. इथून जायचंय. इथून जावे बाबू. एकदमच असं कच्चा खिलाडी निघाला म्हणजे एवढं खुश. एक्सक्यूज मी, माझी कपॅसिटी खूप चांगली आहे. मी काही पचवू शकतो. उदाहरणार्थ सांगतो मी, अत्याचार, अन्याय. कोण करतोय तुमच्यावर अत्याचार अन्याय तुम्ही मला सांगा. काही लोक आहेत त्यांची आता लिमिट क्रॉस झाली आहे. उदाहरणार्थ तुमची शिवा. आमची शिवा. तुमची शिवा आहे, तिच्या आता लिमिट क्रॉस झाल्या. हो, एवढा त्रास दिलाय त्याने मला. आता सबका बदला लेगा तेरा आशुतोष. हळू सांभाळ बदला लेने का ना. मग घाबरणे का नाही, एकदम ऐसे जागे जमके लेने का. नाही बघ. शाबाश आशुतोष. आता आपण कसं मस्त बसलो की नाही. हा मी केलेली मदत विसरायची नाही. मी मदत. आय लव्ह यू जगदीश. चला आता मी जातो आणि शिवाकडे बघतो. ती कसंही वागली तरी चालतं, असं काही नाही. नाही अजिबात नाही. तिकडे नाही. जगदीश काका कधी पण करेक्ट वाट दाखवणार. तुम्हाला कुठून जायचं. हे बघा, हे आजोबा सर्व उजव्याने जायचं. अरे उजव्याने. अहो ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. कळलं तुला. चल मग इकडून येतो. थँक्यू. एक मिनिट बॅग काढतो. बापरे, असा प्रवास कधीच केला नाही. अगं दिव्या, हाच प्रवास आपल्या सुखाचा रस्ता दाखवेल बघ. शटअप. बघतोयस काय अवस्था झालीये माझी, आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मी काय केलं यार दिव्या, तुला म्हटलं होतं एसटीने चल, आरामात आलो असतो, पण तू नाही म्हटली. आता वडापचा प्रवास थोडा असाच असतो ग, त्रासदायक. मी आजचं बोलतच नाहीये, मी माझ्या आयुष्याचं बोलतीये. बरं ठीक आहे तू जरा शांत हो, पाणी पी. बसतेस. आता इथे का उतरलोय आपण? अगं काय ना, माझं गाव जरा इथनं आतमध्ये आणि तिथपर्यंत बस नाही जात, त्यामुळे आता इकडनं आपल्याला वेगळी गाडी करावी लागेल. वेगळी गाडी म्हणजे एखादा टेम्पो किंवा ट्रक असं काहीतरी. काय? दिव्या अगं चाले. बसो रे, बसा इकडे. बस. अरे काय, आशू कुठे आहे? तुम्ही आणायला गेला होता त्याला अड्ड्यावर? अगं नाही ना, आशू कुठेच दिसला नाही. रस्त्यात हे सापडले आम्हाला. अगं आम्ही अड्ड्यावर पण जाऊन आलो, तिकडे पण आशू नाही दिसला. आणि यांना विचारलं तर काय उत्तर पण देत नाहीयेत. हो ना. शिवा, आपण यांच्याकडून काढून घेऊ शकतो. ए काका, बोल, आशू कुठे? अरे काय, आशू कुठे आहे काका? ते आवाज ऐकल्यासारखं वाटतं ना. कोण आहे? मी शिवा, इकडे बघ. आशू कुठे आहे? ए शिवा, आपले ही नीट बोलायला. नीट बोलायचं. मी नीटच बोलतेय, कळलं? तू मला सांग आता, आशू कुठे आणि तू त्याला अड्ड्यावर कशाला घेऊन गेला? असं नाही ना. थांबा जरा, थांबा. आता आशूला शोधणं खूप गरजेचं आहे.
ए काका सांग ना, कुठे आहे आशू? मी काय सांगू? हे बे, तुझी जी काही दुश्मनी आहे ना ती माझ्याशी आहे, त्यामुळे तू सांग कुठे, त्याला शोधणं महत्वाचं आहे आता. हे बघ, मी का मदत करू तुला? असं नाही ऐकायचं. ए शिवा शिवा हिची बदल मी- ए शिवा ए, उतरली का? उतरली सगळी? हे तू वेडी झालीस काय रे शिवाय? वेडी झालीस तू? मला सांग आता आशू कुठे आहे? माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आता. अच्छा, तुला अशू महत्वाचं आहे? इतकी वर्ष इतकी वर्ष मला जे गरजेचं होतं ते दिलंस तू मला? दिलंस का? मला माझं गरजे माझा वाटा दे. चल. तो विषय ना आपल्यात आहे. आपला हिशोब आपण नंतर पूर्ण करू. तू आता मला सांग आशू कुठे आहे? सांग ना रे. हा, तो गेला. मला म्हणत होता मी शिवाला सोडणार नाही म्हणून. अरे पण मग आता कुठे आहे आशू? त्याचा तो गेला. ते वाटेत बस्तीतल्या मुलांची काहीतरी बडबड आपल्याला माहित नाही काय. काय? कोणता शेट्ट नसेल ना शिवा? हा, आशूला पिंट्याने जर हात लावला असेल ना तर त्याची काही खैर नाही.